खूप आहे. त्या साताऱ्यात हे किती भारी भारी प्लेस आहेत फिरायला. तुम्ही पण नक्कीच या. मी सहज आलेलो कास रोडला फिरता फिरता, तर एक बाबा म्हणले इकडे खाली जाऊन सगळे पर्यटन लोकांसाठी खूप भारी जागा आहे. तर म्हणलं चला बघून यावं कशी जागा आहे ती. तर मी तिथून खाली आलो. तर पुढं आपण वरती या साईडला वरती गाडी लावली. मला हे मंदिर दिसलं, मग आम्ही त्या साईडला आलो आणि इथं खाली येऊन बघतोय तर हा जो व्ह्यू बघून खूपच भारी वाटलं. मी नक्कीच मित्रांना पण घेऊन येईन आणि घरातल्यांना पण घेऊन येईन. You serious? भावानो खरंच सांगतो, साताऱ्यात फिरायसारखं खूप आहे, पण अजून हे सातारकरांना पण की आपल्या साताऱ्यात हे किती भारी भारी प्लेस आहेत फिरायला. तर इथं मी गॅरंटी देऊन सांगतो, इथं साताऱ्यातला अजून तरी कोण नसेल आलं कधी. तर नमस्कार भावांनो, मी इकडे कासच्या पुढं आलेलो आहे. व्लॉग बनवायचं कारण फक्त एकच आहे, तुम्ही हा व्ह्यू बघा फक्त. तरी असं सगळा मंदिराचा एरिया आहे. हे कास रोडपासून एक 40 किलोमीटर आत आहे मित्रांनो. तर हा फक्त व्ह्यू बघा फक्त तुम्ही, किती भारी येते. तर आपण तिकडे खाली पण जाण्याचा प्रयत्न करूयात. तिथे एक बोट दिसली मला, तर चला आपण जाऊन बघूया. हा रोड दिसतोय खाली जायचा, छोटासाच रोड आहे. भावानो खरंच सांगतो, साताऱ्यात फिरायसारखं खूप आहे, पण अजून हे सातारकरांना पण माहीत नाही की आपल्या साताऱ्यात हे किती भारी भारी प्लेस आहेत फिरायला. तर इथं मी गॅरंटी देऊन सांगतो, इथं साताऱ्यातला अजून तरी कोण नसेल आलं. बघा सगळं पाणी, चारी साईडला पाणी आहे. आणि हे ते मंदिर आपण गेलेलो मगाशी, तिथं मारुतीरायांचं दर्शन घ्यायला. आणि इकडून खाली हा सगळा असा रोड आहे चालायला मस्तपैकी. तर बघू जेवढं आपल्याला जायला येईल तेवढंच जाऊया, कारण की कसं आहे, मी असं मित्रांबरोबर नाही आलो, मी एकटाच आलो आहे. त्यामुळं आपल्याला माघारी पण जायचं आहे. हे बघा हे पाणी बिणी. चला आपण अजून एक पुढे जाऊन बघूया. साप गेला मित्रांनो, साप. इथून साप गेला. बघा बघा तिकडं बोट आहे, हे सगळं पाणी आहे. मला वाटतंय कासचंच पाणी आहे, कारण की कासच नदी आहे सगळी इकडे. येऊ कासच्या पुढं आलं म्हणजे हा कासचंच पाणी आहे सगळा. काय दिसतंय, जे मला या डोळ्याने दिसतंय ते तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतंय का नाही हे मला माहित नाही, पण व्ह्यू भावांनो खरंच एक नंबर आहे. कसा आहे, सगळा पाणीचा आहे रे सगळा. वाव. खरंच भावांनो खूप भारी वाटतंय इथे. आता तुम्ही कसा व्ह्यू आहे, फोटो बिटो शूटसाठी पण खूप भारी जागा आहे. चला आता इथे जरा वेळ बसणार आहे आणि मी पण निघणार आहे हा व्ह्यूची मजा घेत. भावांना खूप भारी वाटलं इकडे येऊन, एकदम रिलॅक्स वाटतंय. कोणच नाही फक्त मीच आहे इथं. हे पाणी
शांत वाटतं एकदम. तर मित्रांनो, आजच्याला एवढंच. भेटू परत अशीच नवीन लोकेशनमध्ये. मी सहज आलेलो कास रोडला फिरता फिरता, तर एक बाबा म्हणले इकडे खाली जाऊन सगळे पर्यटन लोकांसाठी खूप भारी जागा आहे. तर म्हणलं चला बघून यावं कशी जागा आहे ती. तर मी तिथून खाली आलो. तर पुढं आपण वरती या साईडला वरती गाडी लावली आहे. मला हे मंदिर दिसलं, मग आम्ही त्या साईडला आलो आणि इथं खाली येऊन बघतोय. तर हा जो व्ह्यू बघून खूपच भारी वाटलं. मी नक्कीच मित्रांना पण घेऊन येईन आणि घरातल्यांना पण घेऊन येईन. तर तुम्ही पण नक्कीच या. ओके बाय. हे बघा ते मंदिर, आपण तिकडे गेलेलो. तिथून वर असा सगळा रोड आहे. हे बघा आपली गाडी इथे आहे. तर तुम्ही पण हे रोड बघून असं वाटत असेल कोकणात आल्यागत, पण हा कोकण. तर कास रोडच्या सरळ पुढं आला तर मुनावळे गाव लागला आणि तिथे हा आंबावडे कारगाव रोडपासून आपल्याला सरळ खालच्या साईडला जायचं आहे. सरळ खाली तर ती बघा गाडी दिसते तुम्हाला. तर तिथनं पुढं सरळ चालत गेलं की ते मंदिर लागतं आणि तो लोकेशन पण आपल्याला भेटतो साताऱ्यातला. तर चला आता आपण जाऊयात. तर मित्रांनो, व्लॉग कसा वाटला हा नक्की कळवा. असंच आपण भेटू परत अशाच नवीन व्लॉगमध्ये.